मुलांनो, आता अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला सर कॅप राऊंड फर्स्ट झाला, सेकंड झाला, सर थर्ड पण झाला. सर आता आम्हाला स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन घ्यायचंय. सर स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आम्हाला प्रोसेस कशी असणार आहे, संपूर्ण प्रोसेस कशी असणार आहे सर, तिथं कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहे सर, सर कधी सुरुवात होणार आहे सर, आम्हाला जर का बेस्ट ऑफ बेस्ट कॉलेज निवडायचे सर तर ते आम्ही कसं निवडू, किंवा सर पुण्यामध्ये असे कुठले कॉलेजेस आहे की जिथं आम्ही स्पॉट राऊंडच्या माध्यमातून ऍडमिशन घेऊ शकतो सर. त्याच्यानंतर मुंबईमध्ये असे कुठले बेस्ट कॉलेज आहे सर जिथं आम्ही स्पॉट राऊंड साठी अप्लाय करू सर. या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे. अनेक पेरेंट्सला प्रश्न पडणार आणि अनेक मुलांना देखील प्रश्न पडलाय. तर मुलांना आता व्हिडिओची सुरुवात करण्या अगोदर मला एक गोष्ट सांगायची आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण की प्रोसेस ही महत्वाची. एक चुकी जरी झाली तर अख्खं वर्ष वाया जाण्याची संभावना असणार आहे, कारण की स्पॉट राऊंड हा आपल्याकडे शेवटचा पर्याय आहे. इथं ऍडमिशन कॅन्सल झालं तर कुठेच ऍडमिशन घेता येणार नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे सर. मग सर आता स्पॉट राऊंड कधीपासून सुरुवात होणार आहे? आता ऑफिशियली जर का सीईटीच्या शेड्यूलने सर बघायचं झालं तर स्पॉट राऊंड 10 तारखेपासून सुरुवात होणार आहे. आता सर सुरुवातीला कसं होणार बाळांनो, सुरुवातीला होणार असं की ज्या व्हॅकन्सी सीट्स आहे प्रत्येक कॉलेज त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हॅकन्सी सीट्स डिक्लेअर करणार की या कॉलेजेसमध्ये एवढ्या सीट्स व्हॅकंट आहे, इथं मुलांनी ऍडमिशन आता देऊ शकतो आपण स्पॉट राऊंडच्या माध्यमातून. आता बाळांनो जर का विचार करायचा झाला तर अनेक ठिकाणी आता बघा महत्वाची माहिती सांगतोय मी. आता अनेक ठिकाणी झालं असं आहे की स्पॉट राऊंडचे फॉर्म ऑनलाईन माध्यमातून फिल केले जात आहे वेगवेगळ्या कॉलेजेसच्या माध्यमातून, जसं की व्हीआयटीचं झालं, जसं की सीओपीचं झालं. आता अनेक कॉलेजेस काय करताय की ऑनलाईन माध्यमातून फॉर्म फिल करून घेत आहे. तर तुम्हाला ती सर्व माहिती घ्यायची आहे. आता माहिती कुठून घेणार सर? आता तुम्हाला जिथं, जसं की मी आता तुम्ही बाजूला बघू शकत असणार पुण्याचे काही टॉप कॉलेजेस मी तुम्हाला इथं सांगतोय, जसं की सीओपी झालं, पीआयसीटी झालं, व्हीआयटी असं, वालचंद झालं, क्युमिन झालं, पीसीसीओई झालं, एमआयटी झालं, AISMS झालं. या सर्व जे कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेजर पर्सेंटेज मध्ये डिफरन्स बघायला मिळतो. इथं ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला तिथं सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जाणं आवश्यक आहे. आता डॉक्युमेंट्स कुठले घेऊन जायचे सर, त्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला स्पॉट राऊंड डॉक्युमेंट्स बाय उदय सर सर्च केल्यानंतर इझिली व्हिडिओ अवेलेबल होणार आहे, तो सर्वांनी व्यवस्थित बघायचा आहे. आता बघायचंय व्यवस्थित. आता मग सर आम्हाला कुठली प्रोसेस वर फोकस जास्त करायचं आहे? बाळांनो सर्वात महत्वाचे, आता सीईटीची नोटीस आली होती की आज म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व कॉलेजेस ऑफिशियली बंद असणार आहे, पण तरी सुद्धा काही कॉलेजेस चालू असू शकतात. आता बघायचंय. मग आता मुलांना होणार काय की मी तुम्हाला आता हे पुण्याचे सर्व स्पॉटचे कॉलेजेस सांगितले की कुठले कुठले तुम्हाला बेस्ट कॉलेज बघायला मिळणार आहे. आता या बेस्ट कॉलेजेसमध्ये तुम्हाला तिथल्या वेबसाईटवर, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन एकदा फॉर्म वगैरे आले का, ऑनलाईन मोडमध्ये फॉर्म आले का, हे सर्व चेक करायचंय. नेक्स्ट प्रोसेस. आता नेक्स्ट काय करायचंय तुम्हाला, तिथं जो कोऑर्डिनेटर आहे त्या कॉलेजेसचे, जे ऍडमिशन कोऑर्डिनेटर आहे त्यांचा मोबाईल नंबर प्रत्येक ऑफिशियल वेबसाईटवर असतो, तिथं इझिली कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्हाला ज्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन हवंय त्यांना इझिली कॉन्टॅक्ट करून विचारायचंय की बाबा प्रोसेस वगैरे काय. आता सर महत्वाचं झालं, सर पुण्याचे कॉलेजेस तुम्ही आम्हाला दाखवले, सर आम्हाला तर मुंबईमध्ये घ्यायचे, सर मुंबईचे टॉप कॉलेजेस दाखवा. तर बघा तुम्ही माझ्या बाजूला मुंबईचे कॉलेजेस बघू शकता असणार, जे टॉप कॉलेजेस आहे, जसं की VJTI झालं, SPIT झालं, DJ संघवी झालं, थॅडोमल झालं, त्याच्यानंतर VIT मुंबई झालं, VESIT झालं, FRRIT नेरूल झालं. हे सर्व जे कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये स्पॉट राऊंड्समध्ये तुम्ही इझिली ऍडमिशन घेऊ शकतात. सर मग आता महत्वाची प्रोसेस अशी झाली की आम्हाला तिथं मोड ऑफ पेमेंट काय असणार आहे? बाळांनो आता बघा, तुम्हाला एकतर DD असणार आहे, एकतर ऑनलाईन असणार आहे, आणि फार कमी क्वचित कॉलेजेसमध्ये तुम्हाला कॅशची सुविधा बघायला मिळणार आहे. मी तुम्हाला असं सांगणार आहे की जेव्हा पण तुम्ही कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायला जाणार आहे स्पॉट राऊंडच्या माध्यमातून, तेव्हा तिथं ऑफिशियल वेबसाईटला किती फी आहे ती व्यवस्थित चेक करून जाणं आवश्यक आहे. आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट आता लक्षात घ्यायची आहे की ज्या वेळेस पण आपण स्पॉट राऊंड मधून ऍडमिशन घेतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप आपल्याला लागू होत नाही. जनरल कोट्याला जेवढी फी असते तेवढीच आपल्याला द्यावी लागते. नाही तर सर मी EWS आहे, सर मी NT आहे, सर मी SC ST, सर माझी रिझर्व्ह कॅटेगरी आहे, तर मला फी मध्ये कन्सेशन मिळणार का? बिलकुल नाही. स्कॉलरशिप मिळणार का? बिलकुल नाही. जनरल कोट्याची तुम्हाला जेवढी फी आहे तेवढीच पेड करावी लागणार आहे. आता महत्वाची गोष्ट, सर आम्ही स्पॉट राऊंड मधून ऍडमिशन घेऊ का, असा अनेकांना प्रश्न पडला असणार. बाळांनो जर का तुमच्याकडे पर्याय नसणार आणि चांगले कॉलेजेस वर आपल्याला स्पॉट राऊंड खेळण्याची मुभा मिळत असणार तर ऑब्विसली तुम्ही करा, मी असं म्हणणार तुम्हाला. आता बाकी सर्व
प्रोसेस तुमच्या हातात आहे, तुम्हाला कसं करायचं आहे. मी तुम्हाला शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. आता जसं की एक नोटीस आली OBC साठी, जी कास्ट व्हॅलिडिटी आहे त्याची डेट एक्सटेंड केली आहे. आपले CET सेलने 6 महिन्यांपर्यंत तुम्ही देऊ शकता. आता अशी ऑफिशियल नोटीस पण आली. आता बाळांनो, मला महत्त्वाचं काय सांगायचं आहे, सर्व डॉक्युमेंट्स अगदी व्यवस्थित अप टू डेट ठेवायचे. दुसरी गोष्ट म्हणजे जिथं जाणार आहे कॉलेजेसला ऍडमिशन घेण्यासाठी तिथली ऑफिशियल वेबसाईट चेक करणं, कोऑर्डिनेटरला फोन लावणं आणि त्यानंतर जाणं. चौथी गोष्ट, फीज ही ऑनलाईन मोडमध्ये असू द्या. ऑनलाईन मोडमध्येच ते घेणार मोस्ट ऑफ द टाइम. ठीक आहे. आता ही सर्व गोष्ट होती बाळांनो स्पॉट राऊंड विषय. अजून पण तुम्हाला काही डाऊट्स विचारायचे असणार तर तुम्ही माझा कॉन्टॅक्ट नंबर असणार तुमच्याकडे किंवा कमेंट्स असणार, कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता. आणि एक महत्त्वाची गोष्ट मला अशी सांगायची तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये आपण फर्स्ट इयरसाठी देखील फर्स्ट इयर इंजिनिअरिंग किंवा B फार्मसीसाठी देखील काही लेक्चर्स घेऊन येणार आहे, काही महत्त्वाच्या गोष्टी घेऊन येणार आहे, जे की तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहे. त्याच्यामुळं आपला जो बॉन्ड आहे किंवा आपलं जे चॅनल आहे ते फक्त तुम्हाला 11वी-12वी साठी हेल्पफुल तर होतच, आता त्यासोबतच पुढं पण हेल्पफुल ठरणार आहे. आपण अनेक वेगवेगळे प्रयत्न करणार आहे आणि प्रयत्नार्थी परमेश्वर होऊन आपण अनेक गोष्टी आणणार आहे. त्याच्यामुळं बाळांनो, लाईक करून टाका, सबस्क्राईब वगैरे करायचं असणार तर करून घ्यायचं आहे. बाकी सर्व इच्छा देव तुमची पूर्ण करणारच आहे. ज्यांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये पण आले, मुलांचे ॲडमिशन झाले, त्यांचा ऐकून आनंद झाला. आता अनेक विद्यार्थ्यांनी स्पॉट राऊंडच्या विश्वासावर, स्पॉट राऊंडच्या भरोश्यावर बसलेले आहेत. त्यांच्यासाठी पण माहिती देणं गरजेचं होतं, कारण की अनेक वेळेस मुलांना आणि पालकांना याविषयी शंका निर्माण होते की सर नेमकं काय असतं. यास मला विश्वास आहे की अनेक गोष्टी, अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेले असणार आहे. मी एवढंच सांगणार आहे की तुम्हाला ऑफिशियली वेबसाईटवर जाऊन चेक करायचंय, ऑफिशियली त्या कोऑर्डिनेटरला फोन लावून विचारायचंय. या गोष्टींचं महत्त्व फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय मुलांनो. या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला दिली. ठीक आहे मुलांनो, आपण इथे थांबूया. जय शिवराय, जय महाराष्ट्र आणि सर्वांनी काळजी घ्या.